नमस्कार मित्रांनो, मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करणारं स्थान सिद्धगिरी मठ या ठिकाणी। याला कणेरी मठ म्हणून देखील ओळखलं जातं। हा मठ काळसिद्धेश्वर परंपरेचे सर्वोच्च स्थान म्हणून ओळखला जातो। मंडळी, आता आपण आलो आहोत 300 एकर परिसरात पसरलेल्या मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ। अजंठा वेरूळ येथील लेण्यांच्या संकल्पनेवर आधारित असलेलं हे भव्य प्रवेशद्वार। प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला शोभेसाठी वापरल्या जाणाऱ्या पाम झाडांच्या मध्ये सुंदर मोरांचे पुतळे आणि वेलींच्या सहाय्याने केलेल्या गायीच्या आकाराच्या पुतळ्याने सुशोभित केलेले सिद्धगिरी दिव्य गार्डनच्या प्रवेशद्वारासमोरील हा परिसर। मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला की आपल्याला सिद्धगिरी बाजार नावाचा बोर्ड आणि मठाचे 48वे मठाधिपती ब्रह्मलीन परमपूज्य श्री काळसिद्धेश्वरांचा फलक आपल्याला दिसतो आणि बाजूलाच असलेला हा सिद्धगिरी बाजार। पुढे चालत आलो की आपल्याला दगडांच्या पायऱ्या दिसतात आणि प्रवेशद्वारावरच डरकाळी फोडणारा सिंह आपलं स्वागत करतो। पायऱ्या चढायला सुरुवात केली की उजव्या बाजूला 12 राशींची 12 शिल्पे पाहत आपण पुढे जातो। बारा राशींची शिल्प पाहून पुढे आलो की दगडांमध्ये कोरलेले असं वाटणारं जंगल व वन्य प्राणी आणि कृत्रिम धबधबा आपल्याला दिसतो, पण सध्या धबधबा बंद आहे। दोन काल्पनिक व्याल प्राण्यांच्या मधोमध मोठ्या शेषशय्येवर विश्रांती घेत असलेले भगवान श्री विष्णूंची आकर्षक मूर्ती व त्यांच्या नाभी कमलातून उत्पन्न झालेली ब्रह्मदेवाची मूर्ती आपल्याला तिथेच खिळवून ठेवते। इथूनच पुढे भिंतीवर असलेले उंट, हत्ती, घोडा, गाय यांची शिल्पे पाहत आपण पुढे जातो। गोल घुमटाच्या आकाराचा कळस असलेल्या कमानीच्या उजव्या बाजूस भाविक आणि पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला हिरव्या दाट नारळाच्या झाडांमधील नंदीची व भगवान शिवाची ध्यानस्थ असलेली 42 फूट उंच मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते। भव्य नंदी व शिवाच्या मूर्तीसमोरच मठातील शिवमंदिराकडे जाणाऱ्या ह्या दगडी पायऱ्या। पायऱ्या चढून आपण वर आलो की पायऱ्यांच्या शेवटी दोन्ही बाजूला असलेले 2 महाकाय हत्तींच्या मूर्ती। चारही बाजूंनी दगडांच्या बांधकामाने बंदिस्त असलेल्या शिवमंदिराच्या प्रवेशद्वारासमोरचा हा सुंदर परिसर। मंदिराच्या परिसरात प्रवेश करणाऱ्या तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत आलो की उजव्या बाजूला सुंदर गजाननाची मूर्तीचे दर्शन आपल्याला होते। थोडे पुढे आलो की ब्रह्मलीन परमपूज्य श्री काळसिद्धेश्वर महाराजांची मूर्तीचं दर्शन घेऊन आपण शिवमंदिराच्या परिसरात प्रवेश करतो। मंदिर परिसरात प्रवेश करताच हेमाडपंथी शैलीतील बांधकाम केलेले शिवमंदिराचं दर्शन आपल्याला होतं। यातील शिवलिंगाची स्थापना 7व्या शतकात झाली व बाहेरील इमारती नंतर बांधल्या गेल्या असा अंदाज आहे। काळ्या दगडाचा बांधकाम असलेल्या या मंदिरात गर्भगृहासमोर सभामंडप असून
सभामंडपाच्या मध्यभागी नंदीची मूर्ती असून गर्भगृहात पुरातन शिवलिंग आहे. या मंदिरात चतुष्काल पूजा केली जाते. मंदिरात दररोज काकड आरती, सकाळचे भजन, दुपारचे भजन, संध्याकाळचे भजन केले जाते. शिवमंदिराच्या मागच्या बाजूला भव्य व शांत गुरुदेव ध्यान मंदिर आहे. याच ध्यान मंदिरात 48वे मठाधिपती ब्रह्मलीन परमपूज्य मुप्पीन काडसिद्धेश्वर महाराजांची समाधी आहे. मठातील प्रत्येक सत्संग कार्यक्रमाची सुरुवात गुरुदेव ध्यान मंदिराच्या आरतीने सुरू होते. या मठात महाशिवरात्र, गुढीपाडवा, श्रावण सप्ताह, प्रतिमास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा तसेच गुरु आराधना आणि श्री काडसिद्धेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आदी उत्सव साजरे केले जातात. या उत्सवात लाखो भाविक श्रद्धेने सहभागी होतात. गुरुदेव ध्यान मंदिराच्या बाजूला छोटं हेमाडपंथी शैलीचं शिवमंदिर आहे आणि या शिवमंदिराच्या बाजूलाच प्राचीन विहीर आपल्याला पाहावयास मिळते. या मंदिराबाहेर नंदीची मूर्ती असून गर्भगृहात शिवलिंग आहे. छोट्या शिवमंदिराच्या बाजूलाच परमपूज्य श्री सिद्धरामेश्वर महाराजांची प्रतिकात्मक समाधी आहे. मूळ समाधी मुंबईतील बाणगंगा या ठिकाणी आहे. मठाच्या बाजूलाच असलेल्या या अन्नछत्रात मठात येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना कोणतेही शुल्क न घेता पोटभर महाप्रसाद या अन्नछत्रात दिला जातो. अन्नछत्राच्या बाजूलाच असलेला हा भव्य सभामंडप, या ठिकाणी प्रवचन व इतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडले जातात. सभामंडपाच्या बाहेर आलो की सिद्धगिरी मठाचे 48वे मठाधिपती ब्रह्मलीन परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामी महाराजांची काचेच्या आवरणात आसनावस्थेत असलेली भव्य मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. येथूनच आपण चालत पुढे आलो की मठाच्या परिसरातील बालोद्यान आपल्याला लागतं. दोन सिंहाच्या कमानी असलेल्या प्रवेशद्वाराच्या या बालोद्यानात मुलांच्या मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. बालोद्यानाच्या समोरच पर्यटकांचे आकर्षण असलेला हा सिद्धगिरी संग्रहालय परिसर. या संग्रहालयात प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे असून त्यांची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान यांची सामान्य माणसाला ठाऊक नसलेली माहिती तसेच शहरीकरणामुळे लुप्त होऊ पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने आपल्याला पाहता येतात. यासाठी 200 रुपये प्रवेश फी असून या 200 रुपयात संग्रहालय व सिद्धगिरी दिव्य गार्डन आपल्याला पाहता येते. संग्रहालयाच्या बाहेर किल्ल्यासारख्या तटबंदीच्या आतमध्ये हे एक खेड्याचं दृश्य. यामध्ये गावातील घरे, मंदिर, शाळा, पाण्याची टाकी पाहताना एक जिवंत खेडे आपण पाहत आहोत याचा आपल्याला भास होतो. मठाच्या आध्यात्मिक आणि पर्यटनाच्या कामाबरोबरच मठाच्या अंतर्गत समाजाच्या उन्नतीसाठी या मठाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात. 9 ऑक्टोबर 1957 रोजी स्थापन झालेल्या सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून
सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आणि कृषी उपक्रमांद्वारे समाजाची सेवा इत्यादी कार्य केली जातात. ज्ञान, सत्य आणि समता या तत्वांवर दृढ विश्वास ठेवून त्यानुसार मठाच्या उपक्रमांचे विद्याचेतना, आनंदाश्रम आणि महिला सक्षमीकरणासारखे सामाजिक कल्याणकारी उपक्रम आणि गाव विकास हे सिद्धगिरी गुरुकुल ट्रस्टचे ध्येय आहे. धर्म, शिक्षण याचबरोबर कृषी क्षेत्रातही मठाचे मोठे कार्य चालत आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती, सेंद्रिय उत्पादने घेण्यासाठी मठाकडून शेतकऱ्यांसाठी खास कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून चालवले जाणारे हे बियाणे विक्री केंद्र सध्या 150 एकरात शेती प्रयोग केले जात आहेत. मठाच्या परिसरात असलेले हे पशुवैद्यकीय महाविद्यालय सिद्धगिरी गुरुकुल फाउंडेशन अंतर्गत सिद्धगिरी मठावर 100% स्वयंपूर्ण बनवणाऱ्या 14 विद्या आणि 4 वेद, 6 शास्त्र आणि 64 प्रकारच्या कला शिकवणारं देशातील एकमेव असलेलं हे गुरुकुल. 7 ते 10 वयोगटातील 100 जणांना निशुल्क आणि निवासी प्रवेश देऊन त्यांना देशातील 150हून आधुनिक व पारंपरिक शिक्षण येथे देण्यात येते. मठाच्या विद्याचेतना प्रकल्पाअंतर्गत या विद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक जण स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध होऊन बाहेर पडतो. इंजिनियर, प्रक्रिया उद्योजक, व्यावसायिक, शिल्पकार, संगीतकार, पाकशास्त्र, ज्योतिषशास्त्र, हवामानशास्त्र, हॉर्स व बुल रायडिंग, इतिहास, शिल्पवेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, युद्धकला, व्यवस्थापन, नॅचरल सायन्स, वैदिक गणित अशा असंख्य कौशल्यात ते पारंगत होतात. ईशान्य भारतातील आदिवासी व निराधार मुलांना कण्हेरी मठात मोफत शिक्षण दिले जाते. आज मितीस जवळजवळ 200 मुलांना या ठिकाणी शिक्षण घेत असून याशिवाय कण्हेरी, कोल्हापूर परिसरातील अनेक शाळा मठाकडून दत्तक घेण्यात आल्या आहेत. मठाच्या परिसरात असलेली ही गोशाळा भारतीय गायींच्या स्थानिक जातींचे संवर्धन आणि समृद्धी करण्यासाठी सिद्धगिरी मठाचे 49वे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींनी 2009 साली गोशाळेचा निर्णय घेतला. देशभरातून एकाच ठिकाणी अनेक जाती आणल्या गेल्या. मठ परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या आजारी व जखमी गायींवर या गोशाळेत उपचार करण्यात येतात. सिद्धगिरी मठातील या गोशाळेत गुजरातमधील, राजस्थानमधील अमृत महल, आंध्र प्रदेशातील थारपारकर आणि महाराष्ट्रातील खिल्लारी अशा विविध स्थानिक जातींच्या 1000हून अधिक गायी आहेत. गायींचा पालनकर्ता म्हणजेच गोपाल, भगवान श्रीकृष्णाला गोपाळकृष्ण म्हणून देखील आपण ओळखतो. या गोशाळा परिसरात गोपाळकृष्णाच्या काही प्रसंगातील दृश्य मूर्तीच्या स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. हे पाहताना भगवान श्रीकृष्णाच्या लीलांची आपल्याला आठवण होते. भारतात पूर्वी 100हून अधिक अनुवंशिक जाती होत्या, परंतु कालांतराने ही संख्या फक्त 35 पर्यंत कमी झाली. सिद्धगिरी गोशाळेत 25हून अधिक जाती एकाच छताखाली सांभाळल्या जातात.
गोशाळेच्या परिसरात असलेलं हे सप्तधेनू परिक्रमा गोमाता मंदिर, मधोमध असलेल्या श्री गोपाळ कृष्ण मूर्तीच्या सभोवताली बांधलेल्या गायी आपल्याला दिसतात. या गायींच्या सभोवताली संध्याकाळच्या वेळेस प्रदक्षिणा घातल्याने 7 वेगवेगळ्या रंगाच्या भारतीय गायींच्या अभावामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि पवित्र मातेला, भारतीय गायीला अशा प्रकारे आदरांजली वाहिली जाते. आरोग्य क्षेत्रातही सिद्धगिरी मठाचे मोठे योगदान आहे. 250 खाटांचे सर्व सुविधायुक्त भव्य हॉस्पिटल व 50 खाटांचे नामांकित आरोग्यधामही बांधण्यात आले आहे. हे हॉस्पिटल सिद्धगिरी धर्मादाय हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर मठाच्याच अधिपत्याखाली चालते. या हॉस्पिटलमध्ये न्यूरो विभाग, हृदयरोग विभागात अद्ययावत यंत्रणा असून गरिबांना अल्प दरात उपचार देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये तरुण आणि तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडल्यास याच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्लांट देखील उभारण्यात आला आहे. 50 खाटांचं सुविधा असलेला हा आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा विभाग अध्यात्म, पर्यटन, शिक्षण, कृषी क्षेत्र, आरोग्य या कार्याबरोबरच 1400 वर्षाची परंपरा असलेल्या या मठाच्या माध्यमातून मठाचे 49वे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काळसिद्धेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली भूकंप, महापूर, दुष्काळ अशा अनेक नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मठातर्फे जीवनावश्यक वस्तूंची व वैद्यकीय सेवेची तात्काळ मदत केली जाते. जगभरात कोरोनाचे तांडव सुरू असताना या मठाने हजारो लोकांना जेवण, अन्नधान्य अशी मदत देऊन दिलासा दिला आहे. कोणत्याही आपत्तीच्या काळात आपत्ग्रस्तांच्या हाकेला प्रतिसाद देणारा मठ म्हणून या मठाची ख्याती आहे. 49वे मठाधिपती परमपूज्य श्री अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामींच्या अथक परिश्रमातून या सिद्धगिरी मठाचा कायापालट झालेला आहे. त्यांच्या अधिपत्याखाली 50च्या वर ग्रंथ व विविध पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत आणि आजही ते आपल्या शिष्यांच्या मदतीने या मठाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न करून आपल्या गुरूंना ते एक प्रकारे गुरुदक्षिणा देत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या ठिकाणी सिद्धगिरी संप्रदाय पसरलेला आहे. तर मंडळी, शांतता, सलोखा आणि शाश्वत जीवनाचा संदेश देणाऱ्या कोल्हापूरपासून अवघ्या 12 ते 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धगिरी मठाला एकदा तरी नक्कीच भेट द्या. तर मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या कुटुंबाची देखील.